संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार आहे आणि देशमुखांचे कुटुंबीय यावेळी नामदेव शास्त्रींच्या भेटीसाठी आता निघाल्याचंही कळतंय। माझ्या वडिलांवर झालेले वार का दिसले नाहीत असा सवाल वैभवी देशमुखनं यावेळी विचारलाय। तर आरोपींच्या गुन्ह्यांचा आधीच तपास करायला हवा होता असं धनंजय देशमुखांनीही म्हटलंय। शिवाय आरोपींची गुन्हेगारी मानसिकता तपासली असती तर आज हा दिवस आला नसता असंही धनंजय देशमुख यावेळी म्हणाले। जे आलते ते पण खंडणी मागण्यासाठी चालते आणि त्यांना फक्त म्हणजे त्यांनी आमच्या दलित बांधवांना हाणमार केली म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले तर त्यांच्यावरच उलट हाणमार झाली। त्यासाठी म्हणजे त्यांना वाटतं की त्यांना हाणमार झाली म्हणून त्यांची मानसिक स्थिती बदलली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली। तर मला इतकं वाटतं त्यांची जर फक्त हाणमार झालती ना, माझ्या वडिलांच्या अंगावर आज किती वार आहेत, मग ते का त्यांना दिसले नाहीयेत? त्यांचं तर रक्त सांगाळलं होतं, त्यांच्यावर किती वार झाले, त्या एक चापटीच्या नंतर म्हणजे त्याच्यावर किती घाव झालते ते का त्यांना अगोदर दिसले नाहीयेत एवढं वाटतं। आरोपीची मानसिकता मीडियानं दाखवण्यापेक्षा ते ज्यांच्या जवळ राहत होते, ते ज्यांच्या जवळ म्हणजे काम करत होते त्या लोकांनी त्यांची मानसिकता गुन्हेगारीची ते तपासून घेणं हे महत्त्वाचं होतं। कारण का ते त्यांच्या सगळ्यांवर गंभीर स्वरूपाचे खुनाचे, अपहरणाचे, खंडणीचे, त्याच्यानंतर असे भरपूर गंभीर गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्याचा जर तपास त्यांनी केला असता तर हे खून खंडण्या बंद झाल्या असत्या। त्यांनी तपासणी करायची गरज होती ह्यांच्या मानसिकतेची।